राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, ज्ञानेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आज सेवेसाठी गेले. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आथी जैसे भाग्य तेथ विलासू, सुख तेथ उल्लासू, हे आसू तेथ प्रकाशू, सूर्य जेते तैसे सकळ पुरुषार्थ, ज्याने स्वामी का सनात, तो श्री कृष्ण राव जेत तेथ लक्ष्मी, आणि आपुलेने कांतेशी, ते जगदंबा जयापाशी, आणि मादिकी कायदासी नवथी तयारी. तर हेच आपल्या जीवनाचं म्हणजे सार आहे का. ज्ञान आता बरेच जगामध्ये ज्ञान आहे, पण एक ज्ञान असं आहे का ते, कारण हा सगळा समाज जेवढे भूलोकावर पशु पक्षी मानवादी प्राणी प्रत्येक जण सुखाच्या पाठीमागे, प्रत्येकाला सुख अपेक्षित, समाधान अपेक्षित. आणि आपण परमार्थ म्हणजे काय का, भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेली खटपट म्हणजे परमार्थ. आता प्रत्येकाचा हेतू काय असेल तो ज्याचे त्याला माहिती, पण ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचा त्याच्या अंतःकरणामध्ये एकच ध्येय असलं पाहिजे, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा. आणि त्याच्यासाठी थोडा जरी प्रयत्न जर प्रामाणिकपणे केला तर तो भगवंताला आवडतो. तर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहे, एक परमार्थासाठी केलेली खटपट म्हणजे परमार्थ, पैशासाठी केलेली धावपळ म्हणजे मग त्याच्यातून आपल्याला तो व्यभिचार समजायचा. कारण कुणबट कुळवाडी माऊलीनं सांगितलं, आन देव मांडी. तसा परमार्थ जर झाला तर तो आपल्या सुखाला कारणीभूत होत नाही, आणि त्याच्यातून जीवाला दुःख प्राप्त होतं. आणि मग ओरिजिनल जो सुखप्राप्तीसाठी परमार्थ आहे तो कुठे आहे, तो फक्त संताजवळ. आणि संत म्हणायचं कोणाला, मग आपण असं निरपेक्ष, सुचिरदक्ष, उदासीन, गतगत, जिथं कुठलीच अपेक्षा नाही. का नाही, तर त्याला सगळं प्राप्त झालेलं असतं. आणि जर जीवाला सगळंच प्राप्त झालं, त्याची आशा संपून जाते, आणि तिथंच भगवंत त्याच्या हृदयामध्ये चित्ती नाही असं आपण म्हणतो ना, त्याचाच पांडुरंग दास. मग जोपर्यंत आपल्या चित्तात आशे तोपर्यंत तो भगवंत इथं नाही, आपण समजून घ्यायचं. मग आस आपली कधी संपन, त्याला सगळ्यात सुगम मार्ग तर काहीच करायचं नाही. आपल्याला अण्णा काही सांगतात, तुम्हाला एक ओळ वाचता आली नाही चालन, एक ओवी पाठ नाही झाली चालन, फक्त काय करा, नामस्मरण करा. कारण आता असं घट्ट तूप आहे, आणि तुपानं जर ठरवलं वितळायचंच नाही, म्हणजे आपलं मन धरा तूप म्हणजे, आणि त्या तुपाला जर थोडा अग्नी लागला, तुपानं किती ठरवलं तर काय परिणाम होणार आहे, तूप वितळणारच. तसं नाम अग्नी जर ह्या जीवाला लागला, कुठे मनरूपी तुपाला जर नाम अग्नी लागला, वासना सगळी जळून खात. मग काय करायचं जीवानं, कामात राम, हरिबोला कांडता, हरिबोला भांडता. सर्व कार्यकर्ता नाथबाबांनी सांगितलं हरिबोला. नाथबाबाचा अभंग म्हणजे हरिपाठ जर पाहिलं तर फक्त हरिबोला. मग हरिबोला म्हणजे काय बोला, की नाथबाबांनी डायरेक्ट बीज मंत्रालाच हात घाले. माऊलीनं कसं रामकृष्ण हरी, नंतर मग सद्गुरू, नंतर बीज मंत्र, ह्या टप्प्यानं माऊलीनं सांगितलं. पण नाथबाबांनी लगेच सांगितलं, करा रे बापानो साधन हरी, झणीकरणीचे ते नका करू. असं साधन करा की ज्यानं जन्ममृत्यूच्या फेऱ्यावरच वार झाला पाहिजे. ते साधन म्हणजे बीज मंत्र आहे, आणि बीज मंत्र म्हणजेच आपल्याला दिलेलं नाम. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जो वाचा, त्यालाच मोक्ष. आणि मग आपल्याला कोणता मंत्र दिले, एक हरी आत्मा माऊलीनं सांगितलं. आणि आत्मेचं दर्शन करायसाठी बीज मंत्र सोडून पर्याय नाही. म्हणजे परमार्थाचा सार
किंवा आपण ज्याला शेवट म्हणतो तो बीज मंत्रामध्ये, तिथून मग तिथं सांगितलं गुरु तेथे ज्ञान. मग सद्गुरूच का करायचं, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही का? नाही होत का? तर ज्ञानी गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन सांगितलं का? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणेच की जे सांगितलं. चंद्र आहे तिथं चंद्रिका राहणं, जिथं भगवान शंकर आहे तिथंच पार्वती राहणं, तसं जिथं संत आहे तिथंच ज्ञानवास करणं. आणि मग ते ज्ञान काय करतं की ह्या जीवाला समाधान प्राप्त करून देतं. आणि आपल्याला प्रत्येकाला जीवनामध्ये अपेक्षा समाधान म्हणजे काय? तर वाल्मिकीनं सांगितलं की मोक्ष, परमानंद सुख. तर जे सुख आविठ, तर त्या आपल्याला सुख होतं ना. आपले कांदे जर 1500 चालून आपले जर 2000 गेलं तर आपलं सुख गगनात मावत नाही. आणि दुसऱ्या दिवशी तेच कांदे जर 2500 झाले तर आपलं सुख संपलं. म्हणजे हे विषयापासून झालेलं सुख याला परमानंद किंवा खरं समाधान म्हणत नाही. सुख कसं? कोणत्याही कारणाशिवाय झालेला आनंद, तो पारमार्थिक आनंद. आपल्याला प्रपंचात जो आनंद होतो त्याला काहीतरी कारण घडावं लागतं, आणि कारण घडलं तरच आपल्याला आनंद प्राप्त होतो. परमार्थामध्ये विनाकारण झालेला आनंद म्हणजे मग परमार्थिक आनंद आहे, आणि तो नामातून होतो महाराज. फक्त आपलं तिथं घर्षण झालं पाहिजे. साधू काय सांगायचं? तर साधू सांगून आता आपण अन्न सांगायचं सगळे नारंगीर महाराज आपण वाटी लावले. मग आपल्यामध्ये बदल होणं म्हणजे काय होणं? बदल आपण करायला गेलो तर बदल होणार. अन्न काही सांगायचं, पोटाला जर चिंध्या बांधल्या आणि ते नाटक केलं तर ती मुलाला जन्म देऊ शकत नाही. तसं बोधपुत्र कधी निर्माण होतो? ममता म्हातारी आपण म्हणतो मरून गेली जेव्हा. तसं आपल्या अंतःकरणातली जी वासना आहे ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सुख आतून असं उचंबळून येऊ शकत नाही. आणि वासना जन्म घ्यायला आपण सर जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत त्याची झाले अंगी हरिरूप. मग ती हरिरूप जर करायची असेल तर आपल्याला संताच्या सानिध्यात जावं लागेल. मग संत काय करते? गुरु दाविले वाट. मग काय वाट दाखवली, पण कोणत्या तीर्थाची? नेऊन विवेक तीर्थ तथा धुनी मळकटाचा काचा बुद्धीचा. मग आता आपण आपल्या व्यवहारामध्ये तीर्थाला जातो, आपण काय ह्या शरीराचं मळ धुतो. मग या शरीराचं मळ धुतल्यानं काय? मन जर निर्मळ नसेल तर म्हणते त्याला काय करीन साबण. तसं हे शरीर आपण किती वेळेस त्या गंगेत बुचकळलं, म्हणून आपल्या मनाचं मळ धुतल्या जाणार नाही. मग मनाचं मळ कोणतं आहे? संकल्प, विकल्प, वासना, जे विकार म्हणतो आपण, ते आवरण आहे आपल्या मनावर. ते आवरण जर धुवायचं असेल तर तिथं फक्त सद्गुरूरूपी एक साबण आहे, त्याला आपण नाम म्हणतो. आणि ते कोण देऊ शकतं? फक्त सद्गुरू देऊ शकतो, गुरु नाही. खरी लेकरावर माया आई करीन, आपण म्हणजे बाई नाही करू शकत. अन्न काही सांगायचं, बाई आणि आईच्या मायेतला फरक वेगळाच राहतो महाराज. आपण सद्गुरू हे आपली माय, आपण माऊलीला कसं माऊली म्हणतो का? अंतकरणातून जी तळमळ आहे ना ती गुरु. सद्गुरू आणि गुरु याच्यातला फरक गुरुमध्ये नाही. गुरु मग आपल्याला एक व्यावहारिक ज्ञान देणाराही गुरु ठरू शकतो, तुम्हाला पोट भरायची विद्या देणाराही गुरु. पण अशी जी विद्या आहे की जिथं ज्या विद्यानं तुमचा संसार बाद होऊन जातो, ती विद्या फक्त आपल्या सद्गुरूकडे आहे. आणि ती तळमळ भाऊ येतील, अण्णा येतील, आपल्याला काही सांगतात. फक्त आपलं काय मनाचा निश्चय पक्का नाही महाराज. प्रपंच त्याने सांगितलं की ह्या वस्तूचा त्याग करा, कधीच नाही सांगितलं. काय सोडायचं सांगितलं? फक्त त्यांनी असं एक ज्ञान दिलं की तुम्हाला ही मिथ्या, जसं एखादी खोटी नोट ओळखायचं ज्ञान एखादा तज्ज्ञ माणूस देऊ शकतो. ते काय सांगायचं? अशी बघितलं की त्याच्यात काय नाही, मग तुम्ही समजा ती खोटी. आणि मग 500ची नोट आपल्या खिशात आहे, आणि ती जर अशी बघितली ना, पेट्रोल पंपवाल्यानं सांगितलं भाऊ ही खोटी, तिच्याबद्दल असं ती राहते का माणसाला? मग तसा प्रपंच साधून आपल्याला ते ज्ञान दिलं ना, तर बाबा प्रपंच मिथ्या आहे. का मिथ्या आहे? शेवटच्या क्षणाला गेल्यावर प्रत्येकाला कळतं मिथ्याच. हाती काय? जळी बुड बुडे देखता देखता तैसा हा संसार पाहता पाहता. अंतकाळी रामदेव महाराज सांगितलं हाती काही नाही. आपण एवढं वैभव आपल्यासाठी आपल्या सुखासाठी बनवलं, पण शेवट आपण नेणार काय? सिकंदर राजाने जग जिंकलं होतं महाराज. जग, अख्ख्या जगावर त्यानं ताबा केला.
आणि ज्या वेळेस तो भारतामध्ये आला त्यांनी बऱ्याच संत घाबरत नव्हते मारायला. त्यांना असं वाटायचं प्रत्येक माणसाला जर मृत्यूचं धाक दाखवलं तर तो शरण येऊन पार पाय काय नाही करणार. आणि हे जर भगवे कपड्यावाले घाबरतच नाही असं काय आहे यांच्याजवळ. आणि त्याला ज्या वेळेस कळलं सत्य काय तर त्यावेळेस त्यानं सांगितलं त्याच्या सरदाराला, ज्या वेळेस माझा मृत्यू होईल ना म्हणे त्यावेळेस माझे हात बांधू नका, असे असे हात मोकळे सोडा म्हणे तिरडीवरून, आणि मागं पुढं पैसे उधाळा. का त्या जगाला कळू द्यावं नाही सिकंदरानं जग जिंकलं पण संघ एक कवडी सुद्धा घेऊन गेला. मग तो एवढं जग त्याच्या ताब्यात होतं तरी त्याला शेवट सत्य कळलं. मग आपल्याला का कळू नये हो, म्हणजे टाकायचं तर काहीच नाही सांगितलं ना, फक्त त्याच्यात राहून फक्त मिथ्या समजायचं. का समजायचं? का आपली आसक्ती कमी झाली म्हणजे आपलं भगवंतावर प्रेम वाढत. त्याच्या मागचा हेतू हाच आहे फक्त. सत्याने असत्याचा फैसला झाला पाहिजे. 9व्या अध्यायामध्ये आहे ना, फोलकट संसार म्हणजे ज्या वेळेस आपण धान्य उपणतो त्यावेळेस सार खाली पडतो, आज सार फोलकट ते उडून जातं. तसं साधूने आपल्याला असं ज्ञान दिलं का सार आणि आसाराचा निवाडा करून दिला. फक्त आपलं मनाचा निश्चय झाला नाही, आणि निश्चय जर झाला तर झालं. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ. नामाना देव भेटतोच हे त्रिकालवादी सत्य आहे. पाण्यानं आज आग विजतीच, अन्न खाल्ल्यावर भूक जातीच, पण आला त्याला काही एक ते राऊत बाबा एकदम सुंदर दृष्टांत द्यायचे. एक ब्राह्मण होता म्हणे आणि पाण्यानं आग विजती ब्राह्मणाला माहिती, आणि तो पूजा करीत होता आणि घराच्या शेजारी आग लागली म्हणजे शेजारच्या घराला. आणि ब्राह्मण गेला आणि त्यानं ते आचमन करायची पळी केवढी राहते तिनं पाणी शिपडायला लागलं आणि आग इजल का हो. आणि मग तो आला काय खरं आहे लोकांचं पाण्यानं आग इजल. एकानं सांगितलं अन्न खाल्ल्यावर भूक जात, त्याने खूप भूक लागेल आणि भाताचं शीत खाल्लं जाईल का भूक. मग अन्नानं भूक जात नाही का, पाण्यानं आग विजत नाही का. थोडी तीव्रता पाहिजे. अग्निशमनचं बंब लावल्यावर आग विजत नाही का, 2-3 भाकरी खाल्ल्यावर भूक शांत होत नाही. तसं नामानं देव भेटतो पण नाम तितकं आपण घेतलं पाहिजे ना. आपलं असं आहे उदरी जास्त रोकड थोडी आपल्याला. आपल्या भगवंताकडे खूप माग नाही महाराज. आपल्याला ज्ञान झालं, ज्ञानी माणसानं भगवंताकडे कधीच काही मागितलं तर मग फक्त दुःख मागावं. का दुःखामध्ये भगवंत जवळ राहतो. तुम्ही काही सांगत राहते कोणती मातेनं काय मागितलं, विश्वाचा मालक जवळ होता महाराज तरी तिनं दुःख मागितलं. का तर ज्या वेळेस पाहते पांडव अखंड वनवासी परिती द्यावाशी आठविती. जोपर्यंत पांडवाला वनवासात तोपर्यंत द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि ज्या वेळेस पांडवाला राज्य भेटलं त्यावेळेस भगवंत पांडवाला सोडून कुठे गेला, त्याच्या राज्यामध्ये निघून द्वारकेला निघून गेला. तिनं ते सत्य ओळखलं. मग सगळ्याला भगवंतानं सांगितलं सगळे मागा म्हणजे कोणाला आता काय काय मागायचं मी द्यायला, कारण तो त्यांचा अंकित होता महाराज. पण कुंतीनं काय मागितलं, भगवंत मला दुःख दे म्हणून. मग ते म्हणे आत्या होती कुंती, आणि आत्या तू हे काय मागू राहिली. मग ते म्हणे अरे सुखामध्ये तू आमच्याजवळ, दुःखामध्ये तू आमच्याजवळ होता ना, आज आम्हाला राज्य भेटलं आणि तू आम्हाला सोडून चाललं, त्या राज्याला करत्या काय. इतकं प्रेम होतं महाराज कुंतीचं. ज्या वेळेस भगवंत निजधामाला गेले कुंतीला नुसतं कानावर आलं अर्जुनाकडून तर भगवंताने सोडून निजधामाला गेले. त्या क्षणी कुंतीनं प्राण द्यायचं त्याग केला, तिथंच देह ठेवलं, एक सेकंद सुद्धा वाढव झाली नाही. मग आपल्या जीवनामध्ये आपल्या सद्गुरूने आपल्याला जो विवेकाचा मार्ग दाखवला, आपण त्या मार्गावर का चालू नाही. आपल्याला सुखाची अपेक्षा आहे ना, मग कमीत कमी त्या मार्गावर चाललं तर कुठेतरी आपल्याला तो प्रकाश दिसेल एक दिवस. कारण काय राहतं 200 फुटावर पाणी महाराज, आणि आपण बोर मारीत 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 190 पर्यंत गेलो, सोडून दिलं, काहीच खरं नाही, पानड्याचं खरं नाही, कोणाचं खरं नाही. आणि एक जण आला अरे थोडा अजून 10 फूट घालून 10 फूट घातल्यावर काय झालं, मग ते 190 व्हायला गेलं ते. तसं प्रत्येक भगवंताचं नाम आपल्याला एक पायरीनं भगवंताकडे घेऊन जाऊ राहिलं. परंतु आपला विश्वास तेवढा पाहिजे. हळूहळू बदल ऑटोमॅटिक होतो माणसामध्ये. स्त्रीला जर दिवस गेले सांगायचंच काम नाही. का शरीरात जसा जसा बदल होतो समाजाला कळतं हिला देव पावेल, तसं आपण म्हणतो आपल्यात बदल. नामस्मरण जर केलं तर जीवामध्ये बदल होणार म्हणजे होणार. का त्या नामाची शक्ती आहे. नामाग्नी हा असा विषय तिथं सगळं भस्म होऊन जातं.
तुमचं डोंगर पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे आवडतं. पर्वतासारखं पातक असू द्या. हं? आपण म्हणतो ना, घेता नाम विठोबाची जळती पर्वत पापाची. आता मग आपण भगवंताचं नाम घेऊ राहिलं, आपल्याला ते अनुभव नाही, याचा अर्थ आपले डोंगर एवढे पाप असणार 100%. आपण काय पहिले परमार्थिक होतो का? आपल्याला ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये साधू आलो त्यावेळेस आपल्याला सन्मार्ग कळाला. त्याच्या आधी आपल्या हातून पाप होणारच ना. ज्याच्या ठिकाणी अपेक्षा वासना शिल्लक तिथं पाप 100%. वासनेचं भाऊच धरायचं पाप. जिथं वासना आहे, वासना पुरी नाही झाली म्हणजे क्रोध येतो, क्रोधाचे यानं माणूस पाप मार्गाकडे जातच ना वासना पूर्ण करण्यासाठी. मग साधूनं आपल्याला सांगितलं, आपण नामस्मरण करू राहिलो, पण हळूहळू हळूहळू आपणच आपल्या जीवनाला एक उजळणी द्या का आपण पहिले कसे होतो, आता कसे झालो. काही झालं तर आपलं मन स्थिर झालंच ना महाराज. आणि मन ज्यावेळेस स्थिर होतं ना त्यावेळेस 100% तर सांगितलं सच्चित आनंद स्वरूप जाणते वेळेस मनाची केलेली एकाग्रता म्हणजे समाधान, आणि त्यालाच मोक्ष म्हणतात. ज्या वेळेस आपलं मन स्थिर होईल, मनाची घालमेल तळमळ थांबल, संकल्प विकल्प थांबल, आणि ते थांबायचं एकमेव साधन म्हणजे फक्त नाम आहे, आणि त्यालाच ज्ञान म्हटलं इथं. आणि ते ज्ञान फक्त साधूजवळ आहे. म्हणून इथं सांगितलं गुरु तेथेच ज्ञान आहे, आणि जिथं ज्ञान आहे तिथंच भगवंत आहे. आणि तिथं भगवंत म्हणजे तुमचा आत्मा हा देव, याचं दर्शन तुम्हाला होणार. आणि दर्शन झाल्याशिवाय समाधान नाही. आत्मदर्शनी समाधान, आणि समाधान झाल्याच्या नंतर आधी जैसे, मग त्याला माऊलीने दृष्टांत दिले, भाग्य तेथे विलास. आपण म्हणतो एखादा माणूस लय सुखी हो, काय आयुष्य आरामात राहत, तसं भाग्य सांगितलं माऊली. भाग्य तेथे विलास, सुख तेथे उल्हास. खूप आनंदी हो माणूस, का समजून चालायचे याच्याजवळ सुखी. सुख तेथे उल्हास हो सांगितलं. हे असतो तेथ प्रकाश, जिथं सूर्य आहे तिथं प्रकाश. सूर्य जेथे जसा प्रकाश कुठे सांगितला, जिथं सूर्य आहे तिथं प्रकाश. म्हणजे भाग्य तेथे विलास, सुख तेथे उल्हास, सूर्य तिथे प्रकाश. हे जसं आहे तसंच जिथं संत तिथं ज्ञान, जिथं ज्ञान तिथं आत्मदर्शन आहे, जिथं आत्मदर्शन तिथं समाधान आहे. मग आपण कोणाची कास धरली? आपण संताचीच कास धरली. फक्त आपण हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे अन्न सांगितलं. आपला मार्ग हा मुंगीचा आहे, पिपलिका आहे. आपण कोणी कुठेही राहा, प्रपंच करा, सगळं करा, अन्न सांगते. फक्त भगवंताच्या नामाला सोडू नका. आणि ते जर आपण सोडलं नाही तर शेवट आपलं गोड झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण आलो निजाच्या माहेरा, भेटे रुक्माईच्या वर, याच्यासाठीच आपण जन्माला येले. आपल्याला ते संतांनी दाखवून पण दिलं, आणि याच्यासाठीच त्यांची तळमळ आहे. अन्नाची तळमळ का? अन्न आज 5 दिवसापासून कुठे जामगावमध्ये कशासाठी? घेणारी मंडळी सापडली. साधू कुठे रमतो महाराज? चोर कुठे थांबन? जिथं धन आहे. भिकारड्याच्या घरात चोर कशाला थांबन? तसं जिथं त्याच्यावर 4थ्या अध्यायामध्ये इतकं वर्णन आहे की जिथं नग्न लोकांचं गाव आहे तिथं किती मलमलीची वस्त्र घेऊन गेले, त्या वस्त्राला काय किंमत आहे? आणि बैरीची सभा बसली आणि एक जण अति सुंदर गायन करायला लागला, त्या गायनाला काय उपयोग? तसं संत कुठे रमन? जिथं घेणारी मंडळी, जिथं त्या गोष्टीची कदर होती तिथं संत रमते महाराज. आणि संत हा व्यवहारामध्ये नात्या गोत्यात मोजायचा विषय नाही. महात्म्याचं लक्षण सांगितलं, निरपेक्ष सुचिरदक्ष, आणि त्या लक्षणामध्ये उभे बसतं महाराज. आम्ही तुम्हीच होते मालजोडी इथं सावता खानवाडीला आम्ही सुरुवातीला गेलो. मामानं सांगितलं त्यांना भेटा. तिथे गेल्याच्या नंतर तो रामेश्वर अण्णाला 500 रुपये द्यायला लागला. दर्शन चहा बी घेतला, 500 द्यायला लागला. अण्णा म्हणे कशाबद्दल देऊ राहिले? म्हणे नाही नाही ते देवाच लागते घ्यावं. कशाबद्दल? पण आम्ही इथे येऊन काय केलं म्हणे. ज्ञानेश्वरीतले 2 शब्द ते तर माऊलीचेच म्हणे, माझ्या पदार्थ काय? आणि तो माणूस म्हणजे इतका आकर्षित झाला का, तर त्याला माहीत होत महाराज भेटला म्हणजे 500 द्यावाच लागत. निरपेक्ष सांगितलं, मग सुचिरदक्ष, तिथं कुठलीच अपेक्षा नाही. भगवंतानं सांगितलं तेच माझं स्वरूप, मी तिथं आहे. मग अशा ठिकाणी आज त्या माणसानं अनुग्रह घेतला. सर का? विश्वास का पटला? कुठलीच अपेक्षा राहिली का? राहिली नाही. आत्मदर्शन, समाधान चित्ताचं झालं, कुठलीच अपेक्षा राहिली. आणि साधूला तेच वाटतं की प्रत्येक बुडते हे जन्म न द्याय कळलं, आणि हिताचं कळवणं हित कसे रे जीवा.
भगवंताच्या नामस्मरणात आहे. म्हणून सत्संगाचा हेतूही तोच आहे. अन्न काही सांगा सत्संगाच्या निमित्तानं, कारण आपण इकडं तिकडं प्रत्येकजण होत राहतो. प्रपंचिक जीव आहे आपण, 24 तास प्रपंच चिंता करणारी मंडळी. त्याच्यातून थोडा वेळ काढून जर आपण थोडं शास्त्राची संगत, थोडं 2 शब्द माऊलीचे आपल्या जर कानावर पडत, तेवढाच माणूस विचार करून एखादा दिवस का होईना चार्जिंग होऊन नामस्मरण 10-5% जरी वाढलं तरी त्याच्या साधूचं फलित आहे, त्यांचं सांगण्याचं फलित आहे. म्हणून सगळ्याला हीच माझ्या सगट मी सांगतो, म्हणजे मी लय चिंतन करतो अशातला भाग नाही. माझ्या सगट हा उपदेश आहे का आपण सगळ्यांनी एक साधूचं सांगणं आपल्या जीवनाचं हित आहे त्याच्यात आहे. म्हणून जितकं जमल तितकं कामात राम करायचा प्रयत्न करा, तोच आपल्यासाठी योग्य मार्ग आहे. आपण कुठे जाऊन म्हणजे बसू शकत नाही किंवा प्रपंच सोडून परमार्थ हा संतालाही मान्य नाही, कारण ते फक्त सोंग होईन महाराज. कारण भूक लागली तर म्हणजे साधू कसा आहे झाला, अन्न सांगा त्यांना दुपारच्या वेळेला तोंड वाचितो का, हे शरीर आहे, हे अन्नमय कोश आहे, याच्यासाठी सगळ्या गोष्टी लागत आहे. आणि आपण ज्या म्हणजे याचे ते 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, 4ही पुरुषार्थ या प्रपंचिक जीवनामध्ये गृहस्थीमध्ये साधल्या जाते. आणि आपण त्याच्यातच, आणि आपल्याला योग असा आहे महाराज, दुधात साखर. आपल्याला आपल्या जीवनामध्ये संत महात्मे भेटले, असे भेटले की निरपेक्ष सुचिरदक्ष. फक्त आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर चाललो तर 100% आपला शेवटचा दिवस आपल्या मुखात भगवंताचं नाम आल्याशी राहणार. ज्या दिवशी आपला शेवटचा श्वास भगवंताच्या नामात जाईल तो दिवस आपला 16. आणि त्याच्यासाठीच हा जीवनभर भगवंताच्या नामाचा अट्टास का, तर तो प्रयत्न आहे, ती सवय इंद्रियाला. आपण पडिले वळण इंद्रिया सकळ म्हणतो ना, सहज माणसाला वळण जर पडलं ना, एखाद्याला कशाचं वळण, शिवीचं वळण पडलं, सहज त्याच्या मुखातून तो शब्द निघतो. तसं नामाचं उच्चारण जर सतत जर त्याला ते वळण लागलं ना, शेवटचा श्वास सहज नामात जाईल महाराज. आणि त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे, त्याच्यासाठीच हे सत्संग आहे, साधूचं येणं जाणं आहे त्याच्यासाठीच आहे. म्हणून आपण नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि प्रयत्न अशी गोष्ट आहे, प्रयत्न जर मनापासून केले तर भगवंत त्याला यश दिलेच करीत राहतात. कारण मी प्रेमानंदाच्या महाराजच्या मुखातून शब्द ऐकले, भरोसा जर ठेवला ना महाराज, या जगात सगळे नाते भरोसा तोडतील, पण त्याने सांगितलं माझा भगवंत भरोसा कधीच तोडीत नाही, कधीच नाही. तेवढी कमजोरी म्हणजे भगवंताची, फक्त तुम्ही भरोसा ठेवून राहा, तो माझा आणि मी त्याचा आहे. नामस्मरण कमी जास्त होतं, विश्वास खूप महत्त्वाचा आहे. नात्यात विश्वास असला तर नातं टिकायचं, मैत्रीत विश्वास असला तरच मैत्री टिकायची. मग आपलं भगवंत आणि भक्ताचं नातं आहे, त्याच्यावर जर विश्वास आपण भगवंतावर जर नाही ठेवला तर मग कसं जमानं. विश्वास ठेवला, द्रौपदीने विश्वास ठेवला, भगवंत तिच्यासाठी वस्त्र झाला महाराज. मग आपल्यासाठी काय होणार आहे, तिनं काय केलं तर ते आपण करायचं. तिनं भगवंताला एक क्षणसुद्धा विसरली नाही, तसं आपण जर विसरलं नाही 100% आपलं काम तसंही व्हायलाच. मुखी नाम हाती मोक्ष म्हणतो, पण प्रयत्न महत्त्वाचा आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित. कुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता